बदलापूरमध्ये घरेलू हिंसाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे आणि त्यातूनच एक धक्कादायक प्रकार जो आहे पुन्हा एकदा समोर येतोय. काय घडलंय नेमकं आपण संपूर्ण प्रकार जो आहे या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मॅडम, नेमकं काय झालं आहे? काय झालंय म्हणजे माझं लग्न 2011 मध्ये झालेलं आहे. तिथून मला तो त्रास देतच आहे, पण नेहमी मला धमकी देतो, तुझ्या वडिलांना मारीन, भावांना मारीन किंवा भावांच्या मुलांना मारीन, तुला मारीन किंवा स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी जाऊ नये त्याला सोडून. आणि काल तर असं म्हणजे त्याने केलं की आला बाहेरून फिरून आला कुठून आणि खूप पिलेला वगैरे होता. माझ्याशी म्हणजे खूप भांडणं वगैरे केली वगैरे. माझ्या भावांना फोन करून बोलून पण घेतलं त्याने. आणि माझा भाऊ आला आणि दरवाजा उघडते तर त्याने असं वार केला माझ्या भावाच्या हातावर. खूप लागलंय, म्हणजे असं लागलंय की टाके पण त्याचं ऑपरेशन करायला सांगितलंय. यासाठी मी सहन करत होती ना. मला आतापर्यंत एवढा मारझोड करत होता, माझ्या भावांना त्रास देईल म्हणून मी कधीच सांगितलं नाही. पण पहिल्यांदा काल बोलवलं तर त्याने असं केलं. मग मला नको, पण माझ्या भावाला तर न्याय मिळाला पाहिजे. का म्हणजे काही विषय होता की कशा? काही विषय म्हणजे मला बोलतो की तुझ्या बापाची जागा जमीन माझ्या नावावर करायला सांग, माझ्या पोरांच्या नावावर करायला सांग. बस हेच विषय. तर मी त्याला नेहमी टाळत जाते का नको जाऊ दे, कशाला वाद नको, नेहमी भांडणं करतो मी, जाऊ दे सोडून देते विषय, का नको घरच्यांना पण त्रास नको, मला होऊ दे काय त्रास व्हायचे. पण माझ्या भावावरती झालं होतं मी सहन नाही करू शकत. ज्याच्यासाठी मी सहन करत होती त्यांना जर त्रास झाल्यानंतर मी कसं सहन करणार? काय मागणी करत आहात आता? काय मागणी म्हणजे मी माझ्यासाठी तर नाही, पण माझ्या भावासाठी तर मी न्याय मागणच ना. त्यांना पकडलंय की नाही? आता नाही, ते कुठं पळालत माहिती नाही मला. आता कुठेच गेलाय. आता पोलीस कंप्लेंट तर केलेलीच आहे. आता बघू कुठपर्यंत भेटते न्याय. आणि आजपर्यंत त्याचे गुन्हे आम्ही भरपूर, ओळख सांगा. माझी बहिणी, माझ्या बहिणीचा नवरा आहे तो. आजपर्यंत त्याचे गुन्हे आम्ही भरपूर माफ केलेत, बसून सॉल्व्ह केल्यात, सगळ्या गोष्टी केल्यात. पण आता हा गुन्हा त्याच्या माफीचा लायक नाहीये आणि आम्हाला न्याय मिळावा आणि त्याला शिक्षा मिळावी हीच आमची इच्छा आहे. धमकी देणार भावांना वगैरे मारण्याची, एवढे दिवस सहन केला आम्ही की नाही, पण आता तो मारण्याच्या याच्यावरच आलाय. त्याच्यामुळे भीती वाटते, दुसरं काही नाही. तेच आता जास्त लागलंय का भाऊ? हो, त्याच्या ते हाताला पण प्लेट बसवणारे वगैरे, रक्त भरपूर, रिक्षा भरली, गाऊन वगैरे सगळे पूर्ण भरले ते. त्याच्यामुळेच आम्ही म्हणतो की बस त्याला फक्त पकडून त्याला शिक्षा झाली पाहिजे, एवढंच आमचं. कशाने वार केला मॅडम त्यांनी? त्याने चाकूने मोठा सुरा होता. हे बघा की गाऊन पूर्ण भरलंय, हे काय पूर्ण रिक्षा पण भरली, सगळंच आहे. हे काय हे किती रक्त. बस आम्हाला न्याय मिळावा, बस आम्ही तेवढंच म्हणतो की त्याला पकडून त्याला, कारण जोपर्यंत त्याला पकडत नाही तोपर्यंत आम्हाला पण भीती आहे. तो कधी तो त्रास देत राहणार, कारण जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत आम्हाला भीतीच आहे घराबाहेर पडण्याची पण, भावांना, पोरांना, लहान मुलांना पण मारण्याच्या धमकी देतो. त्याच्यामुळे भीती आहे की पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना पकडून. काय मागणी करतायत आता? काही नाही, आम्हाला फक्त बहिणीला न्याय आणि तेच त्याला पकडून त्याला जेलमध्ये ठेवावं. किती वर्षापासून सहन करत आहात? किती वर्ष म्हणजे लग्न झाल्यापासून मी त्याला सहन करते. मला त्रास देतो दे, माझं काही म्हणणं नाही. तो नेहमी मला धमकी देत राहतो, तुझ्या वडिलांना मारीन, तुझ्या भावांना रस्त्याला मारीन, तुझ्या भावांची पोरं शाळेत जातात त्यांना मारीन. मग मी तो पितो म्हणून मी घाबरायची त्याला, म्हणून मी घरी कधीच कंप्लेंट नाही केली. नाही तर मग काय करायचं, मी निघून गेली माझ्या भावावर, तर मग स्वतः आत्महत्या करायचा प्रयत्न कर, कधी रेल्वेवर जाऊन झोपेल, कधी औषध खाईल, एकदा फास घ्यायचा प्रयत्न केला, म्हणजे मला घाबरवण्यासाठी, का मी त्याला सोडून कधी जायलाच नाही पाहिजे. पण आता पहिल्यांदा असं झालं म्हणून मी एवढा मोठा निर्णय घेते. म्हणून फक्त मला नाही पण माझ्या भावाला तरी कमीत कमी न्याय मिळावा, बस एवढीच इच्छा आहे माझी. बोलला तेच तिथं त्याला अटक लवकरात लवकर व्हावी, कारण त्या आम्हाला तो पुढे धोकाच आहे. लहान मुलांना पण तो देतो, म्हणजे धमकी म्हणजे धोकाच आहे. हिचे पण 2 आहेत पोरं आहेत 2. एवढं धाडस यांना कुठून आलं? काय वाटतं का आता तुम्ही त्यांच्या सोबत राहता? धाडसचा सवाल नाही, मी माझ्यापर्यंत होता ना, मला मारझोड कर, काही कर, मला काही प्रॉब्लेम नव्हतं. मी सगळं सहन करत होती का, तर माझ्या घरच्यांसाठी, का जाऊ दे माझ्या घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे. तर ज्या अर्थी माझ्या भावावर तू एवढा मोठा सुरा जर मारू शकतो, तर उद्या तो मला सुद्धा मारू शकतो. ही माझी बहीण आहे, मी तिचा भाऊ आहे. तर काल 10:30 मला माझ्या बहिणीचा नवऱ्याचा फोन आला. त्याच्यावरून फक्त ही एवढंच बोलली का घरी आहे. तर मी गेलो घरी, तर तेवढं त्यांनी दारामध्ये आमच्यावरती मोठ्या कोयत्याने सुरा होता तो, त्याच्याने वार केला. तर माझ्या भावाने हात घातला मध्ये, आम्ही दोघं होतो. तर त्याच्या हाताचा ते वार झाला. तुम्हाला ते फोटो मी दाखवलेच आहे, ते झालं ते असं. वाटतं का कुठेतरी घरेलू हिंसा या वाढत चालल्या याच्यावरती? हो, ते तर आहेच. आम्हाला पण असं वाटतंय का अशा नराधमांना कठोरातली कठोरती शिक्षा व्हावी, बस तेवढंच आम्हाला पोलिसांनी सहकार्य करावं. हो, मोठा अनर्थ म्हणजे तुम्हाला मी फोटो दाखवला असेल का, जर जीव थोड्यात वाचलाय ना, त्याचा जीवच गेला असता. भावाने हात नसता घातला तर तो माझ्या डोक्यावर लागला असता असं. झालं असतं ते. काय मागणी करताय? पोलिसांची चौकशी कुठपर्यंत आली?
पोलिसांची आता त्यांची स्टेटमेंट चालू आहे. आमची इच्छा आहे का पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं. बस तेवढं आमची एक मागणी का कठोरातली कठोर शिक्षा त्यांना द्यावी. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बदलापूर शहरामध्ये घरेलू हिंसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि कायद्याची भीती कोणाला राहिलेली नाहीये. कोणीही उठलं की शस्त्राने वार करतं आणि कोणाचाही जीव एवढा स्वस्त झाला आहे का? तर जर कधी काही भांडण असतील तर आपापसात बसून ते मिटवली पाहिजे, नाही की टोकाची कुठली भूमिका घेतली पाहिजे. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह.